दिल्ली दरबार फ्लाईओवर आंशिक रूप से शुरू, सुरक्षा व्यवस्थाओं पर उठे सवाल। नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। मीरा भाईंदर क्षेत्र में दिल्ली दरबार के सामने स्थित नए ब्रिज को वाहनों की आवाजाही के लिए शुरू कर दिया गया है। हालांकि ट्रैफिक विभाग के वरिष्ठ अधिकारी प्रफुल्ल बाग का मानना है कि ब्रिज को पूरी तरह तैयार होने के बाद ही आम जनता के लिए खोला जाना चाहिए था। जानकारी के अनुसार ब्रिज पर अभी भी कई महत्वपूर्ण कार्य अधूरे हैं। इनमें स्ट्रीट लाइट, डिवाइडर, सेफ्टी वॉल और अन्य सुरक्षा संबंधी सुविधाओं का काम बाकी बताया जा रहा है। ऐसे में वाहन चालकों और राहगीरों की सुरक्षा को लेकर सवाल उठने लगे हैं। अधिकारी का कहना है कि यदि सभी आवश्यक सुरक्षा व्यवस्थाएं पूर्ण होने के बाद ब्रिज का उद्घाटन किया जाता, तो दुर्घटनाओं की संभावना कम होती और लोगों को अधिक सुरक्षित यातायात सुविधा मिलती। स्थानीय नागरिकों का भी मानना है कि अधूरे कार्यों के बीच ब्रिज को शुरू करने से भविष्य में सुरक्षा संबंधी चुनौतियां सामने आ सकती हैं। अब लोगों की नज़र प्रशासन और संबंधित एजेंसियों पर है कि शेष कार्य कब तक पूरे किए जाते हैं। आइए जानते हैं ट्रैफिक पुलिस वरिष्ठ अधिकारी प्रफुल्ल बाग ने क्या कहा। ज्याला अल्टिमेटम देण्यात आलं होतं की 20 तारखेला चालू झालं पाहिजे, आज चालू करण्यात येतो आहे। अर्धवट आहे काम। सुरक्षेच्या दृष्टीने देखील इथे भरपूर काही वस्तू बाकी आहेत, काय सांगाल? शिवाजी महाराज यांच्या नवीन पुतळ्याजवळचा जो ब्रिज आहे म्हणजे वेस्टर्न हॉटेलचा ब्रिज, त्याची एक लेन मुंबईकडे जाणारी जी लेन आहे ती आज चालू करण्यात आलेली आहे आणि दुसरी लेन जी आहे जी मुंबईकडून विरारकडे जाणारी जी लेन आहे ती आता चालू करणार आहोत। चालू करताना काही सुरक्षेच्या दृष्टीने काही मानकं राहिलेली आहेत, तर त्याची पूर्तता झाल्यानंतर मग हा ब्रिज चालू करण्यासंदर्भात आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटीला आम्ही सांगितलेलं आहे। जसं तुम्ही बघू शकता माझ्या मागे या बाजूला एक कठडा आहे जो सेफ्टी वॉल आहे, त्या सेफ्टी वॉलचं मधलं एक पॅच आहे, तिथलं काम अजून बाकी आहे। थोडंफार मधले डिवायडर्स आहेत, त्या मधल्या डिवायडर्सचे काम बाकी आहे। तर आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटीला विनंती केलेली आहे की तुम्ही अजून 1-2 दिवस घाई न करता ते जे सेफ्टीचे फीचर्स आहेत ते पूर्ण करा आणि त्यानंतर तुम्ही ते काम त्यानंतर यातली वाहतूक आहे ते चालू करा। सुरक्षेच्या दृष्टीने काम बाकी आहे, तुम्ही स्वतः सांगताय। असं असताना देखील दुसरी मार्गिका देखील चालू करणं कितपत योग्य आहे? दुसरी मार्गिका जी 2 लेन आहेत त्या 2 लेन आपण वाहतुकीसाठी चालू करू शकतो, पण जी सुरक्षा वॉल आहे, भिंत जी आहे जी 3rd लेनला आहे तिथे चालू करणं मात्र सुरक्षेच्या दृष्टीने थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं। त्यामुळे आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटीला सांगतोय की या 3ऱ्या लेनवर वाहतूक तुम्ही चालू करू नका। याच्यानंतर देखील जर अपघात झाले, जर तुम्ही सुरक्षेच्या दृष्टीने काही काम करण्यात आलं नाही तर त्याचा जबाबदार कोण? अपघाताचे वेगवेगळे कारणं असतात। सुरक्षेच्या ब्रिजच्या सुरक्षेच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आपल्याला मेजर सेफ्टी पूर्तता करायची आहे ती पूर्तता झाल्यानंतर त्या अनुषंगाने अपघात होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे। पण इतर कारणाने जर अपघात होत असेल तर त्या अनुषंगाने पण आपण काळजी घेत आहोत, जसं तिथे रमलर्स बसवणं, कॅटाईज बसवणं, स्ट्रीट लाईट बसवणं, या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी नॅशनल हाईवे अथॉरिटीला आम्ही सांगितलेलं आहे। सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें।